जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्हाला ही पी-एफ काढायचं आहे तुमचं, पण तुम्हाला यू-ए-एन नंबरच तुम्हाला माहीत नाहीये, युनिव्हर्सल अकाउंट नंबर जर तुम्हाला काढता येत नसेल किंवा तुमच्या जवळ आता ते अवेलेबल नसेल नंबर, तर तुम्हाला अगदी मोबाईलवरून कसं काढायचं 2 मिनिटामध्ये, तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यासाठी सर्वात प्रथम भारत सरकारच्या ई-पी-एफ-ओ या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे, ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तिथून कॉपी करून तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येणार आहात. इथं आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं फॉर एम्प्लॉईज सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली सर्व्हिसेसमध्ये तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन बघू शकता, मेंबर यू-ए-एन ऑनलाईन सर्व्हिस, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या समोर असं पेज दिसेल मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तर इथं बघू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला यू-ए-एन नंबर काढण्यासाठी तुम्हाला जो यू-ए-एन नंबर असेल तुमच्याजवळ आणि जर तुम्हाला क्लेम करायचं असेल त्यासाठी तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड गरजेचं असते, ते टाकून तुम्ही क्लेम करू शकता. पण आपल्याजवळ यू-ए-एन नंबरच नाही आहे, त्याच्यामुळं उजव्या साईडला तिथं लॉग इनचं जे ऑप्शन आहे त्याच्याच खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता नो युअर यू-ए-एन, जे इम्पॉर्टंट लिंक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 3 नंबरचं ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, नो युअर यू-ए-एन नंबर, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्यासाठी मित्रांनो यू-ए-एन नंबर काढण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्यासाठी कुठल्याही कंपनीचे नाव आवश्यक नाही आहे किंवा कंपनीचे डिटेल्स सुद्धा आवश्यक नसणार आहे मित्रांनो. त्यासोबतच तुम्ही त्याचं संबंधित डिटेल्स न भरता सुद्धा तुम्ही काढू शकणार आहात. फक्त तुमच्याजवळ तुमचं आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे यू-ए-एन नंबर काढण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला बघू शकता पुढचं पेज आलेलं आहे. इथं तुम्ही आल्यानंतर बघू शकता आत्ता ज्या मोबाईल नंबर चालू आहे तुमचं, तो इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा भरून रिक्वेस्ट ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवायचा आहे आपल्याला. रिक्वेस्ट ओ-टी-पी वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो ओ-टी-पी येईल. तुमचा जो मोबाईल नंबर चालू आहे सध्या त्याच्यावरतीच ओ-टी-पी आलेला आहे तुमच्या समोर बघू शकता. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे आणि बघू शकता मित्रांनो कॉपी केल्यानंतर ओ-टी-पी तुम्हाला इंटर ओ-टी-पी या ऑप्शनवरती भरून घ्यायचा आहे. ओ-टी-पी तुम्ही आता मोबाईल नंबरला आलेला आणि तो ओ-टी-पी टाकल्यानंतर परत तुम्हाला इथं कॅप्चा इथं भरून घ्यायचा आहे. खाली कॅप्चा भरून घेतल्यानंतर व्हॅलिडेट ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला पुढचं पेज येणार आहे, ते म्हणजे आधार डिटेल्स टाकायचे. तुम्हाला फक्त आधार नंबर लागणार आहे तुमचं यू-ए-एन नंबर काढण्यासाठी. पुढे मित्रांनो तुम्हाला असं पेज दिसणार आहे, जे की आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधार डिटेल्सवरून तुम्हाला यू-ए-एन नंबर काढता येणार आहे, कुठल्या कंपनीत तुम्ही लास्ट काम केले होते. आणि त्यासोबतच तिथं जनरेट झालेला तुमचा यू-ए-एन नंबर जे की तुम्हाला माहीत नसणार आहे, तोच यू-ए-एन नंबर तुम्हाला माहिती करून घ्यायचा आहे अगदी 2 मिनिटात या व्हिडिओ मार्फत. तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता आधार डिटेल्स टाकण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला नाव टाकायचं पूर्ण, आधारवरती जसं आहे तसंच नाव भरून घ्यायचं पूर्ण तुमचं. नाव टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे डेट ऑफ बर्थ जन्मतारीख तुम्हाला टाकून घ्यायची जी आधार नंबरवरती आहे आणि सिलेक्ट एनी वन, म्हणजे आधारनुसार आपण माहिती काढतो त्याच्यामुळं आधार नंबर आपण सिलेक्ट केलेला आहे. बाकीचे सुद्धा ऑप्शन आहेत तुमच्याकडे. पॅन नंबरने सुद्धा तुम्ही काढू शकता. फक्त आपण आधार, कारण की जनरली यूज होतं आधार कार्ड, त्याच्यामुळं आधार नंबरने तुम्हाला कसं काढायचं सांगतोय. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे आणि खाली शो माय यू-ए-एन हे शेवटची स्टेप असणार आहे तुमची. व्यवस्थितरित्या भरून घ्या, काही चुकू नका स्पेलिंग वगैरे. इथं शो माय यू-ए-एन नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं यू-ए-एन नंबर कसं दिसेल ते सांगतो पुढे तुम्हाला. सर्व माहिती भरलेली आहे मी तुम्हाला आणि समोरच तुमच्या मी यू-ए-एन नंबर काढून दाखवत आहे माझं. शो माय यू-ए-एन नंबरवरती क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप चालू होणार आहे, ते म्हणजे यू-ए-एन नंबर तुम्हाला डायरेक्टली दिसणार आहे स्क्रीनवरती. ते तुम्हाला नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. तेच तुमचं युनिव्हर्सल अकाउंट नंबर असणार आहे. त्याचा वापर करून तुम्ही पुढे जी प्रोसेस असते पैसे काढायची ते तुम्हाला काढता येणार आहे. हे बघू शकता मित्रांनो तुमच्या समोर यू-ए-एन नंबर आलेला आहे. हे अशा प्रकारे यू-ए-एन नंबर येतं अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे मित्रांनो. जर माहिती आवडली असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.